नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र आदिवासी विकास विभाग भरती 2026 करिता चौकीदार गट ड या पदांकरिता आज आपण काही महत्त्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत. हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे असतील. तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, 2026चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करीत राहा. या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3, यांग शुआंग जी. तर पहा, 2026चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार तैवानी लेखिका यांग शुआंग जी यांना त्यांच्या पहा तैवान ट्रॅव्हलॉजी या कादंबरीसाठी मिळालेला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक दुसरा, कोलम ही आदिवासी जमात प्रामुख्याने महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आढळते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, पहा यवतमाळ आणि नांदेड. तर कोलम ही आदिवासी जमात प्रामुख्याने यवतमाळ आणि नांदेड या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आढळते. जे की कोलम या आदिवासी जमातीला केंद्र सरकारने अतिमागास म्हणून घोषित केलेले आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक तिसरा, प्रधानमंत्री जनधन योजना म्हणजेच PMJDY अधिकृतपणे कधी सुरू करण्यात आली? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, पहा 28 ऑगस्ट 2014. तर प्रधानमंत्री जनधन ही जी योजना आहे तर ती अधिकृतपणे 28 ऑगस्ट 2014 या दिवशी सुरू करण्यात आलेली होती. तर या योजनेचा जो उद्देश होता तर तो जास्तीत जास्त लोकांचे बँक खाते उघडून त्यांना आर्थिक प्रवाहात आणणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट होते. म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 14, गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा येथे आदिवासीच्या कल्याणासाठी लोकबिरादरी प्रकल्प कोणी सुरू केला होता? तर ऑप्शन क्रमांक 2, पहा डॉक्टर प्रकाश आमटे. तर गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा येथे डॉक्टर प्रकाश आमटे यांनी आदिवासीच्या आरोग्य आणि शिक्षणासाठी 1973मध्ये कधी सन 1973मध्ये लोकबिरादरी प्रकल्प हा सुरू केलेला होता. परीक्षेमध्ये असाही प्रश्न विचारण्यात येतो की डॉक्टर प्रकाश आमटे यांनी लोकबिरादरी प्रकल्प हा केव्हा सुरू केलेला होता? तर तो 1973मध्ये सुरू केलेला होता. या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 5, मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंकचे नवीन नाव काय ठेवण्यात आलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, पहा कनेक्टिंग लिंक. तर मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंकचे नवीन नाव हे कनेक्टिंग लिंक असे ठेवण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 6, भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, पहा भारतरत्न. भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. जे की भारतरत्न पुरस्काराची जी सुरुवात आहे तर ती पहा 1954मध्ये कधी सन 1954मध्ये करण्यात आलेली होती. जे की भारतरत्न हा देशातील सर्वोच्च सन्मान नागरी पुरस्कार आहे. तर 2 नंबरला, पहिल्या नंबरला भारतरत्न येतो, दुसऱ्या नंबरला पहा पद्मविभूषण हा दुसऱ्या नंबरला येतो आणि तिसऱ्या नंबरचा कोणता पुरस्कार आहे तर तो पद्मभूषण. कोणता आहे? पद्मभूषण. पद्मभूषण हा 3 नंबरचा पुरस्कार आहे आणि 4 नंबरचा कोणता आहे तर तो पद्मश्री. 4 नंबरचा पद्मश्री हा पुरस्कार येतो. प्रश्न क्रमांक 7, भारताच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या पूर्वी कोणत्या राज्याच्या राज्यपाल होत्या? तर ऑप्शन क्रमांक 4, पहा झारखंड. तर भारताच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या पूर्वी पहा झारखंड या राज्याच्या राज्यपाल होत्या. जे की द्रौपदी मुर्मू यांचा जो कार्यकाळ आहे तर तो पहा 2015 ते 2021 हा त्यांचा कार्यकाळामध्ये ते झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या. त्यानंतर पहा त्या भारताच्या 15व्या
15व्या म्हणजे सध्या राष्ट्रपती बनलेल्या आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 8, रणांगण या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, विश्राम बेडेकर. तर रणांगण या सुप्रसिद्ध साहित्यिक विश्राम बेडेकर यांची एक अत्यंत गाजलेली कादंबरी आहे, जे की त्यांनी 1939मध्ये सन 1939मध्ये प्रकाशित झालेली ही कादंबरी मराठी साहित्यात एक मैलाचा दगड मानली जाते. या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्राला एकूण किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल बा ऑप्शन क्रमांक 4, 720 किलोमीटर. तर आपल्या महाराष्ट्राला पश्चिमेकडील अरबी समुद्राचा सुमारे 720 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे, जे की रत्नागिरी या जिल्ह्याला सर्वाधिक लांब किनारा हा त्या ठिकाणी मिळालेला आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 10, इंफाळ ही भारतातील कोणत्या राज्याची राजधानी आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4, पहा मणिपूर. तर इंफाळ ही भारतातील मणिपूर या राज्याची राजधानी आहे. तसेच पहा मिझोरम या राज्याची राजधानी आइझॉल आहे. कोणती? आइझॉल. नागालँड या राज्याची जी राजधानी आहे तर ती पहा कोहिमा आहे. कोणती? कोहिमा ही नागालँड या राज्याची राजधानी आहे. आणि सिक्कीम या राज्याची राजधानी पहा गंगटोक आहे. कोणती? गंगटोक. तर या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 11, देशातील सर्वात मोठे सार्वजनिक सुविधा केंद्र कुठे उभारण्यात आले आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3, धारावी. तर पहा देशातील सर्वात मोठे सार्वजनिक सुविधा केंद्र हे धारावी या ठिकाणी उभारण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 12, गरिबी हटाव ही घोषणा कोणत्या पंचवार्षिक योजनेत करण्यात आली होती? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2, 5व्या. तर गरिबी हटाव ही प्रसिद्ध घोषणा पहा भारताच्या 5व्या पंचवार्षिक योजनेमध्ये करण्यात आलेली होती. तर 5व्या पंचवार्षिक योजनेचा जो कालावधी होता तर तो पहा 1974 ते 1979 काय 1974 ते 1979 हा 5व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी आहे. जे की ही जी घोषणा आहे गरिबी हटाव तर ती पहा इंदिरा गांधी यांनी गरिबी हटाव ही घोषणा दिलेली होती. या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 13, तोंडात बोट घालणे या वाक्यप्रचाराचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे. तर तोंडात बोट घालणे या वाक्यप्रचाराचा अर्थ हा पहा ऑप्शन क्रमांक 3, नवल करणे. काय होतो? नवल करणे असा होतो. जे की एखादी अघटित किंवा आश्चर्यकारक गोष्ट पाहून चकित होणे म्हणजेच तोंडात बोट घालणे असा होतो. प्रश्न क्रमांक 14, 2026मध्ये महाराष्ट्रातील किती व्यक्तींना पद्म पुरस्कार देण्यात आलेला आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4, पहा 15. तर 2026मध्ये महाराष्ट्रातील एकूण 15 व्यक्तींना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. जे की यामध्ये पहा एक आहे पद्मविभूषण, आणि 3 आहेत पहा पद्मभूषण. 3 आहेत पद्मभूषण आणि 11 जे आहेत तर ते पहा पद्मश्री आहे. काय 11 जे आहेत तर ते पद्मश्री या पुरस्काराचा समावेश आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 15, स्टेट बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा मुंबई. तर मुंबई या शहरात स्टेट बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय आहे. तर स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना केव्हा झालेली आहे तर ती 1 जुलै 1955 मध्ये. कधी? 1 जुलै 1955 मध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आलेली होती. प्रश्न क्रमांक 16, कथील आणि तांबे यांच्या मिश्रणातून कोणता धातू तयार होतो? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2,
कांस्य यालाच ब्रॉन्झ असे म्हटले जाते. तर तांबे आणि कथील यांच्या मिश्रणातून कांस्य हा धातू तयार होतो. तर पितळ हा जो धातू आहे तर तो पहा तांबे आणि जस्त काय तांबे आणि जस्तापासून पितळ हा धातू तयार होतो. प्रश्न क्रमांक 17. राज्यपालाचे पद रिकामे झाल्यास कोण तात्पुरते पद सांभाळतो? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा मुख्य न्यायाधीश. तर नवीन राज्यपालाची नियुक्ती होईपर्यंत संबंधित राज्याचे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश हे राज्यपालाची जबाबदारी त्या ठिकाणी पार पाडतात. प्रश्न क्रमांक 18. खालीलपैकी कोणता शब्द हा अरबी भाषेतून मराठीत आलेला नाही? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1 अनारसा. तर अनारसा हा शब्द अरबी भाषेतून मराठीत आलेला नाही. तो मूळचा पहा अनारसा हा जो शब्द आहे तर तो मूळचा तेलुगू या भाषेतून आपल्या मराठी भाषेमध्ये आलेला तो शब्द आहे. तर इनाम, अर्ज आणि खर्च हे जे 3 शब्द आहेत तर ते पहा अरबी भाषेतून आलेले आहेत. कोणते? अरबी या भाषेतून आपल्या मराठी भाषेमध्ये रूढ झालेले आहेत. या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 19. सार्क या संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा काठमांडू. काठमांडू हे पहा नेपाळ कोणत्या? नेपाळ या देशाची राजधानी आहे. तर या ठिकाणी सार्क या संघटनेचे मुख्यालय आहे. तर सार्क संघटनेची स्थापना केव्हा झालेली आहे? तर ती 1985 मध्ये. कधी? 1985 मध्ये सार्क या संघटनेची स्थापना झालेली आहे. प्रश्न क्रमांक 20. गाजर हे प्रामुख्याने कोणत्या जीवनसत्वाचा मुख्य स्रोत आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा अजीवनसत्व. तर गाजर हे प्रामुख्याने या जीवनसत्वाचा मुख्य स्रोत आहे, जे की गाजरामध्ये बीटा कॅरोटीन काय असते? गाजरामध्ये बीटा कॅरोटीन असते, जे शरीरात अजीवनसत्वात रूपांतरित होते, जे डोळ्याच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. प्रश्न क्रमांक 21. नांदूर मधमेश्वर हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा नाशिक. तर नांदूर मधमेश्वर हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध पक्षी अभयारण्य नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे, जे की गोदावरी आणि कादवा नदीच्या संगमावर नांदूर मधमेश्वर हे प्रसिद्ध अभयारण्य असून यालाच पहा दुसऱ्या नावाने महाराष्ट्राचे भरतपूर काय? महाराष्ट्राचे भरतपूर या नावाने नांदूर मधमेश्वर या अभयारण्याला ओळखले जाते किंवा म्हणतात. प्रश्न क्रमांक 22. भारतात राष्ट्रीय मतदान दिन कधी साजरा केला जातो? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3 25 जानेवारी. तर भारतामध्ये राष्ट्रीय मतदान दिन हा 25 जानेवारी या दिवशी साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 23. हसवणारा वायू लाफिंग गॅस म्हणजे काय? तर हसवणारा वायू म्हणजेच पहा ऑप्शन क्रमांक 2 नायट्रस ऑक्साईड. काय म्हटले जाते? याला नायट्रस ऑक्साईड असे म्हटले जाते, जे की या वायूचा रासायनिक फॉर्म्युला जो आहे तर तो पहा N2O आहे. कोणता? N2O. तर हा वायू श्वसनाद्वारे शरीरात गेल्यास माणूस हसायला लागतो, म्हणूनच याला लाफिंग गॅस असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 24. भारतीय राष्ट्रीय व काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोठे भरले होते? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा मुंबई. तर 28 डिसेंबर 1885 मध्ये. कधी? 28 डिसेंबर 1885 मध्ये मुंबईतील गोकुळदास तेजापाल संस्कृत महाविद्यालयात काँग्रेसचे पहिले अधिवेशन हे त्या ठिकाणी पार पडलेले होते. प्रश्न क्रमांक 25. ड्युरंड कप खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 पहा फुटबॉल. तर ड्युरंड कप हा पहा फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 26. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात प्रधान म्हणजेच मुख्य प्रधान पदावर कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 2 मोरोपंत त्र्यंबक पिंगळे. तर पहा छत्रपती शिवाजी महाराजांनी मोरोपंत पिंगळे यांना मुख्य प्रधान म्हणून त्यांची नियुक्ती त्या ठिकाणी केलेली होती.
प्रश्न क्रमांक 27, पुढीलपैकी कोणत्या राज्यातून कर्कवृत्त जात नाही? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2 ओडिसा. तर ओडिसा या राज्यातून कर्कवृत्त जात नाही. तर कर्कवृत्त हे पहा भारतातील एकूण 8 राज्यातून जाते. किती? एकूण 8 राज्यातून जाते. तर ते 8 राज्य कोणकोणते आहेत तर ते पाहूया आपण. तर पहिलं आहे पहा गुजरात, दुसरं आहे राजस्थान, तिसरं आहे मध्य प्रदेश, चौथा आहे पहा पश्चिम बंगाल, पाचवा आहे छत्तीसगड, सहावा आहे झारखंड, सातवा आहे त्रिपुरा आणि आठवा आहे मिझोरम. या 8 राज्यातून कर्कवृत्त जाते. प्रश्न क्रमांक 28, चिखलदरा हे विदर्भातील एकमेव थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 पहा अमरावती. तर चिखलदरा हे पहा सातपुडा पर्वतरांगेमधील महाराष्ट्रातील एकमेव थंड हवेचे ठिकाण असून हे अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 29, 0 माईल स्टोन कोणत्या शहरात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा नागपूर. तर नागपूर या शहरामध्ये 0 माईल स्टोन आहे. प्रश्न क्रमांक 30, उंट या शब्दाचे स्त्रीलिंग रूप काय होईल? तर उंट या शब्दाचे स्त्रीलिंग रूप काय होईल तर ते ऑप्शन क्रमांक 3 पहा सांडणी होईल. काय होईल? सांडणी असा होतो.